सो हॅलो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज ब्लॉगमध्ये जास्त बोलणार नाही, तर आज काम राहणार आहे. कारण काय की आपली रूम थोडीशी झाली होती घाण. तर म्हणजे तुम्हाला दिसतं असले बघा बॅक साईडला इथं कपडे दिसतात ते ते कपडे आवरायचे. पण आपल्या लॅपटॉपचा जो टेबल आहे तो पण बऱ्यापैकी म्हणजे खूप पसारा झाला आहे, तो आवरून घ्या. आणि बाकी इथं पण थोडंसं काम आहे, ते दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं. ते पटापट मी आवरून घेऊ. थोडं बेड वगैरे बरं अर्धं थोडंफार काम झालेलं आहे, थोडंफार आवरायचं आहे. कारण 2 दिवस झाले थोडी साफसफाई, थोडे कपडे इकडे तिकडे ते झालेले वगैरे. तर ते आज होतं घरी, तर म्हटलं चला आईला मदत पण होऊन जाईल आणि काम करून टाकून एक थोडंफार चला. तर मग वेळ न घालवता आपण फटाफट कामाला सुरुवात करून देऊ. तर चला. आता एवढ्या कपड्यांच्या तर गाड्या झालेल्या आहे. आता हे फक्त आपलं हे छोटं कपाट आहे ना, त्याच्यात टाकून देऊ. म्हणजे जे कामाचे आणि खद्दोन आहे ना इथं वरती टाकून देऊ. इथं पसार येतो तर दाखवत नाही मी, पण तो तिथं आवरला का त्याच्यानंतर काही इथं ठेवू आणि काही ह्या कपाटात टाकून देऊ आपण. तर गाईज एवढं सगळं साफ करून एवढा असा कचरा निघला आहे. एक होडी होती ते तुम्हाला दाखवा. हे बघा, ही ती उडी आहे बघा. ही तिची अवस्था बघ कशी. इथं डाग, इथं असं नाही का मध्ये मध्ये काळा. हे पा, आता तुम्हाला वाटत असेल ही पुढे गॅरेजला कामाला नेली काय, तसं काही नाही. हे बघा इथं पण काळ आहे. ते ॲक्च्युली काय आहे ना, माझा मोठा भाऊ आहे ना, त्याला ना ती उडी ब्लॅक करायची होती. ते आपण नाही का कलरच्या पुढे राहत्या, तसं करून ती ब्लॅक करायची होती, पण ती ब्लॅक झालीच नाही. म्हणजे चांगली उडी होती ती पण खराब होऊन गेली. ती आता तशीच पडली. आता तिचा वापर कशासाठी करावा काय कळा ना. पुसायला करावा का असं काही एखादं काम असलं ना जिथं खूप कपडे खराब होणार त्यासाठी वापरा काही कळा ना. तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला. सो फायनली काय, आता पूर्ण पसारा आवरून झालेला आहे जवळपास. म्हणजे आता पूर्ण साफसफाई तुम्हाला क्लीन व्हिडिओमध्ये दिसली असेल. आणि थोडंफार तर राहणारच आहे. आता एकदम तर क्लीन नाही होऊ शकत, कारण ते काय आपण रूम थोडी खाली करतो आहे. सो त्याच्यामुळं. आणि तुम्हाला एक दाखवतो काहीच, एक उशी आणली माझ्या भावाने त्या दिवशी. बघा ही उशी, ती एकदम मऊ आहे. म्हणजे जसं ते एक पिशी म्हणून याच्यात ती हवा बसली जाते, पण ते नाही का हॉटेलमध्ये राहते बघा तशी उशी. पण ते दिले 15 रुपये पर किलो असं दिलेलं आहे. 15 रुपये पर किलो म्हणलं. आता किती किलोचे असं किती किलो आहे ते पण दाखवलं तुम्ही. हां 15 किलोची आहे. तर मग पर किलो मग 15 रुपये. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करता 15 किलोची मग कितीला असेल ती गादी, ते तुम्ही बघून घ्या. सो अशा प्रकारे सगळं आवरलं आहे. आणि आता मस्तपैकी जेवण करतो, पोट बिट भरतो. सो ही आपली घराची क्लिनिंग होती थोडकी. बाकी थोडेफार आहे ते फरची वगैरे ते मम्मी करेल. आणि बाकी कसं वाटते मग रूम कमेंटमध्ये नक्की सांगू. भेटूया मग आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज बाय बाय.